महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा। आता 19 जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत। 150 कोटी रुपयाला दिलेले 17 जिल्ह्यात 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, बँकेच्या खात्याकडे आता लक्ष ठेवा, कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता सरकारच्या माध्यमातून मंजूर झाला असून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकरी बांधवांनो, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबा, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मोठी बैठक पार पडली असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रितपणे 2 हप्त्याचा लाभ या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे। शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत सर्वात महत्त्वाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर झाला असून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे 4,000 रुपये रक्कम सरकारच्या माध्यमातून जमा होत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। पहिल्या टप्प्यामध्ये 17 जिल्ह्यांची शेतकरी बांधवांनो खात्यावरती 2+2 म्हणजेच की 4,000 रुपयाची रक्कम उद्या सकाळपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। म्हणजेच की 5 जुलै रोजी शेतकरी बांधवांनो 17 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याचे वितरण सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, कोणते 17 जिल्हे आहे, यासाठी तुम्ही पात्र आहात का तुम्ही अपात्र आहे, हे देखील तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुमच्याही सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की हे पहा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। आता पहा शेतकरी बांधवांनो, सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत की कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहे, कोणत्या 17 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही अनेक सारे यूट्यूबवरती बातम्या पाहत असाल तर तुम्हाला सर्व सांगितलं जातं की तुमच्या खात्यावरती आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु तुमच्या खात्यावरती अद्याप 1 रुपयासुद्धा जमा झालेला नाही। परंतु आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या खात्यावरती आज 5 जुलै रोजी तुमच्या खात्यावरती पूर्णपणे 2 दिवसात पैसे जमा होणार आहे, या ठिकाणी जमा होणार आहे। आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। पूर्णपणे 4,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। मी म्हणत होते की नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता आणि 9वा हप्ता आमचा रखडलेला आहे, तो नेमका कधी जमा होणार, तर आता जमा होणार हे शेतकरी बांधवांनो सुरुवात झाली आहे। आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, परंतु 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जमा होणार आहे। 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमचा जिल्हा नाव असेल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, अन्यथा तुमच्या खात्यावरती 1 रुपयासुद्धा जमा होणार नाही। जर का तुम्ही पात्र असाल तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या, सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्पष्टीकरण दिलं होते की फक्त पात्र शेतकरी बांधवांनीच आमची निवड केलेली आहे। आता पात्र शेतकरी बांधवांची निवड केलेल्या जिल्ह्यांची नावे व शेतकरी बांधवांची नावे आता पूर्णपणे आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एक काम करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुमच्यासाठी आत्तापर्यंत सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। आता तुमची दोन्ही हप्त्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। तुम्ही नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता, नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता, आता ती प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली असून आता तुमच्या खात्यावरती एकत्रितपणे 4+4 2,000 रुपये जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, फक्त 2 ते 3 मिनिट वेळ काढून व्हिडिओला पाहत चला, जेणेकरून तुम्हाला सविस्तरपणे समजणार की कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहे, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहे। त्यासोबतच नेमके कोणत्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे हे देखील तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोत। त्या जिल्ह्यामध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की DBTच्या माध्यमातून पैसे म्हणजेच की DBTच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी आत्तापर्यंत सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आता तुम्ही कसलीच काळजी करू किंवा चिंता करण्याची गरज नाही। डायरेक्ट तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, आता सरकारने स्पष्ट केले आहे की आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 17 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या
खात्यावरती DBTच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम आता जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जसं तुम्हाला PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला, त्याचप्रकारे तुमच्या खात्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी दोन्ही हप्ते जमा होणार आहे. म्हणजेच की 2+2 4,000 रुपये रक्कम आज सकाळपासूनच जमा होणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत नक्की पाहत चला. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता चला, कोणते शेतकरी बांधव पात्र आहे, कोणत्या 17 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे, तर ते सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो जाणून घेऊया. सर्वप्रथम हे पाहू की कोणते शेतकरी बांधव पात्र आहे. त्यासाठी लगेच पाहूया कोणत्या 17 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तर शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या. बघा, आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले आहे की बांधव KYC पूर्ण करतील अशा शेतकरी बांधव पात्र असणार दोन्ही हप्त्यासाठी. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमची KYC पूर्ण आहे का? असेल तर तुमच्या खात्यावरती डायरेक्ट दोन्ही हप्ते म्हणजेच की 4,000 रुपये जमा होणार आहे. पहा, आणि जर तुमची KYC अपूर्ण असेल तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, KYC पूर्ण असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे. KYC अपूर्ण असेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपयासुद्धा मिळणार नाही, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे KYC अपूर्ण असेल तर लवकरात लवकर पूर्ण करा. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, नंबर 2 वरती काम म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही, असे शेतकरी बांधव पात्र नाही, अपात्र ठरणार. ज्या शेतकरी बांधवांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही, असे शेतकरी अपात्र आहे. आणि त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का? असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला पण डायरेक्ट तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. परंतु जर का तुमचा आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या आणि तुमच्या सेंटरवरती जाऊन बँकेमध्ये जाऊन तुमचा आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्यायचा आहे. होय शेतकरी बांधवांनो, त्यासोबतच तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असणे आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवाकडे फार्मर ID कार्ड असेल तर असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत देखील. शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्याकडे फार्मर ID कार्ड नसेल तर हे देखील लवकरात लवकर काढून घ्या. आणि ज्या शेतकरी बांधवांकडे आहे त्या शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहे. आणि जर का तुमच्याकडे फार्मर ID कार्ड नसेल तर कृषी सेंटरवर जाऊन लवकरात लवकर जवळच्या सेंटरवरती जाऊन तुम्ही फार्मर ID कार्ड तुमचं काढून घेऊ शकता. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, तुम्ही नमो शेतकरी योजने मागील हप्ते घेतलेले पाहिजे. त्यानंतर पीक विमासुद्धा मिळालेला पाहिजे. म्हणजेच की PM किसान योजनेचा सुद्धा तुम्हाला लाभ मिळाला पाहिजे. तर तुमच्या खात्यावरती नमोचे 2 हप्ते या ठिकाणी जमा होणार आहे. जर का PM किसान योजनेचा लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यावरती लाभ मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहे हे तर समजलं असेल तर काम करायचं आहे. शेतकरी बांधवांचं असतील असे बांधव पात्र असणार आहे. आता समजून घ्या की कोणते 17 जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे. पहा, अहमदनगर, अकोलामधील सर्व शेतकरी असाल, अहमदनगरमध्ये कुठेही राहून शेती करत असाल तर तुम्हीसुद्धा नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ती तुमची प्रतीक्षा संपली असून तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. या जिल्ह्यापैकी कोणत्याही पण एका तालुक्यामध्ये राहून शेती जर करत असाल तर तरीसुद्धा तुम्ही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर या जिल्ह्यातील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. या जिल्ह्यातील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. डायरेक्ट तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर नागपूर, नाशिक, नांदेड या जिल्ह्यातील रहिवासी असाल, शेतकरी असाल, नागपूर, नाशिक, नांदेडमध्ये राहून शेती करत असाल तर सुद्धा तुम्ही प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर पुणे, उस्मानाबाद या जिल्ह्यातील जर शेतकरी असाल, पुणे, उस्मानाबादमधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्हीसुद्धा नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुम्हीसुद्धा पात्र आहे. तुम्हाला चिंता किंवा टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्हालासुद्धा याचा लाभ मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो, ही महत्त्वाची बातमी होती. ही बातमी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला काय प्रश्न आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.